नमस्कार, कसे आहात? तुम्ही बघितलात आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी वॉर्डरोब पूर्ण क्लीन केलं आहे. बेबीचे कपडे जे आहेत ते सगळे मी धुवून व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेत आणि आज मला किचनचं काम करायचं होतं. खरं तर मी किचनचं करणार नव्हते काही म्हणजे अर्बन क्लॅबवाल्यांना बोलवूनच आम्ही सगळं घर जे आहे ते साफ करून घेणार होतो. पण असं झालं की आम्ही घरात अजून काहीतरी वेगळंच काम काढलं. जे काम नाही ते काम काढलं असं म्हणा. तर त्यामुळे म्हटलं आता ते हॉल तर पूर्ण साफ होतोच आहे. तर मग 2 रूमसाठी काय लावायचं म्हटलं मीच करून टाकते किचनचं आणि सुट्टी असेल मग तेव्हा आम्ही दोघंजणं मिळून दोन्ही बेडरूम आणि बाथरूम वगैरे करून घेऊ पूजा रूम. फक्त काम जे आहे ते बाहेर हॉलचंच आहे. काय काम काढलं ते मी येणाऱ्या व्लॉगमध्ये दाखवेल. काम झाल्यावर जे खूप दिवसापासून असंच राहून जात होतं करायचं आणि फायनली आता 3-4 दिवसापासून त्यांनी चालू केलं आहे आणि दिवाळीच्या आधीच करायचं होतं. पण तेव्हा ना कार्पेंटर वगैरे किंवा पेंटर वगैरे मिळत नव्हते. त्यांना पण कोणाला घर जे आहे ते नवीन हँडओव्हर करायचं असतं, त्यामुळे ते दिवाळीनंतर बोलले. आणि आमच्यासमोर जे राहतात ते अमेरिकेवरून आले होते, तर त्यांनी बरंचसं काम जे आहे ते केलं होतं. आधी पण केलं होतं, पण आत्ता थोडंसं काम त्यांनी काढलं होतं. तर मग त्याच लोकांना म्हटलं आमचं पण करून द्या तुम्ही पटकन 2-4 दिवसात. तर ते म्हटले आठवड्याभरात मी तुम्हाला करून देतो. तर जास्त काही काम नाही आहे. त्यामुळे हॉल जो आहे तो मला साफ करायची गरजच नाही, कारण तो असा पण पेंट होतोच आहे. तर राहिलं मग किचन. तर किचन म्हटलं आता आज मला पूर्ण डीप क्लीन आहे ते करायचं आहे. मी जास्त काही भांडे वगैरे धुवायला नाही काढलेत. जे महत्त्वाचे आहे, जे मी वापरते तेवढीच भांडी धुते. बाकी हे पिठाचे डबे वगैरे असतात, ह्या स्टीलच्या डब्यात ग्रॉसरी आहे, तर ते मी जसं संपेल तसं धुतच असते. तर ते व्यवस्थित मी आता पुसून वगैरे ठेवते आणि खाली मी पेपर टाकते. माझ्या शीट नाही टाकली आहे मी, कारण सगळ्या वॉर्डरोबमध्ये मी शीटच टाकल्या होत्या. तर किचनसाठी मला मागवायचं आहे आणि ते तसंच राहून जातं. जेव्हा मी साफसफाई करायला घेते ना, तेव्हा मला आठवतं की मला किचनसाठी शीट मागवायचे आहेत. आता सध्या मी पेपर जे आहे ते चेंज करते. नंतर जेव्हा मी परत एकदा डीप क्लीन करेल तेव्हा मात्र मी शीट वगैरे मागवेल, कारण त्या आहेत ना अशा स्लिप होत नाही, पेपर फाटतात आणि खराब पण होतात. तर हे सगळे मी आता व्यवस्थित डब्बे वगैरे आहेत ते ठेवून देते आणि मला बघायचं होतं काय काय ग्रॉसरी घरामध्ये संपली आहे, कारण दिवाळीलाच मी थोडाफार काय जो किराणा होता तो मी आणला होता. आत्ता मला पूर्ण किराणा आहे तो भरायचा आहे, कारण सगळे डबे रिकामे झालेत. सगळं आहे पण थोडं थोडं आहे. कडधान्य वगैरे मी खूप जास्त आणत नाही, 1-8 किलो वगैरे घेऊन येते म्हणजे बरेच दिवस जातात. आणि मध्येच मग पालेभाज्या वगैरे असतात, डाळी असतात, त्यामुळे तर हे डबे जे आहेत ते मी ओल्या कपड्याने थोडं पुसून घेते. जास्त काही खराब नाही झालेत. पिठाचे डबेत आपले ओले हात लागत राहतात, पण मला अशी सवय आहे की मी एकदा पिठाच्या डब्यातून पीठ घेतल्यानंतर नंतर डायरेक्ट मी त्याला झाकण लावून ठेवून देते. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की झाकणामध्ये सुकं पीठ घेतात आणि मग बाकीचा स्वयंपाक करायला घेतात, मग त्यामुळे भरपूर डागडुग लागतात. एक छोटासा आहे ना डब्बा ठेवायचा, त्याच्यात सुकं पीठ काढून ठेवायचं, म्हणजे म्हणजे आपले ओले हात लागत नाही. आणि हे स्कूलचे टिफिन काही फ्रीजमधले, तर हे सगळं इकडे तिकडे झालं होतं. तर ते पण मी सगळे झडकून घेते. आणि टिफिन आहेत ना हे रोज धुण्यात येतात, म्हणजे कधी हा टिफिन असतो कधी दुसरा असतो, फ्रीजमधले काही डबे असतात, त्यामुळे
कटलरी होल्डर मी सगळं जे आहे ते स्वच्छ धुवून घेईल नंतर. आता मी सिंकच्या खाली जे आहे ते झाडून घेते आणि पुसून घेते. तर हे मी एक ऑर्गनायझर तुम्हाला दाखवलेलं, मागवलं होतं दिवाळीला. तर त्याच्यात आहे ना व्यवस्थित सामान जे आहे ते बसतं. खूप जे आहे ते सिंकच्या खाली पसारा दिसत नाही. आणि इथे ना हे ट्रॉली निघतात, पण मला ते काढता येत नाही. भीती वाटते मला तुटेल म्हणून मी नेहमी आहे ना व्हॅक्यूम क्लीनरने साफ करते. आणि मॅक्स मोडमध्ये केलं ना तर जी काही धूळ वगैरे असेल, काही जाळे वगैरे असेल ना, तर पटकन आहे ना त्याच्यात खेचलं जातं आणि जमा होतं. त्यानंतर हे काही डबे आहेत ऑर्गनायझर, जे मी कधीतरी वापरते, त्या गोष्टी मी ह्याच्यात ठेवते. दोन्ही डब्यामध्ये, ट्रॉलीमध्ये व्यवस्थित सगळं बसतं. आणि आत्ता जे आहे तुम्ही इथे बघा, सगळ्या जे काचेच्या भरण्या आहेत पूर्ण रिकाम्या झाल्या आहेत, डब्बेसुद्धा रिकामे झाले आहेत. जमलं तर संडेला किराणा वगैरे सगळं घेऊन येऊ, म्हणजे मग मंडेला मला हे सगळं लावता येईल. तुम्हाला वाटेल एवढी काही साफसफाई करत असते नेहमी, आता सण वगैरे पण नाही आहे. हो, पण आता बेबी येणार तर मला तेवढं वेळ नाही मिळणार हे सगळं करायला, कारण नंतर 2-1 महिने तरी नाहीच वेळ मिळणार. तर मग त्यासाठी म्हटलं जेवढं मला जमेल तेवढं मला जे आहे ते घर आवडता येईल तेवढं मी आवरेल. आणि हा बघा, हा एवढा पसारा झाला आहे, हा एवढा सगळा मला आता आवरायचा आहे. त्यानंतर परत झाडून घ्यायचं, थोडंफार पुसून घ्यावं लागेल, कारण पायाला खूप जास्त घाण लागते. आणि हां, मी म्हणत होते की नंतर मला वेळ नाही मिळणार, तर मग या गोष्टी मी आत्ता करून ठेवते. 2-1 महिन्यासाठी तरी घर जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते स्वच्छ आणि सेट राहील. मम्मी असेल किंवा आई असेल, ते येऊन जे आहे ते साफसफाई करतील किंवा ते करतील ना, किंवा दुसऱ्यासाठी काम ठेवायला मला नाही आवडत. माझी कामं मलाच करायला आवडतात. हे काम पडलं आहे मग करेल मी किंवा करेल ती, असं करण्यापेक्षा आपल्याला दिसलं तर आपण करून टाकायचं, अशी मला सवय आहे. किंवा दुसऱ्यांना का त्रास द्यायचा, त्यांनी करावा म्हणून. त्यापेक्षा मग आपण आपली कामं करून घ्यायची, जेवढी जमतात आहे तेवढी, नाही तर मग आहेच ते करतील. तर असं किचन छोटं आहे, त्यामुळे ना पसारा तुम्हाला त्या काउंटर टॉपवरतीच दिसतो आहे, कारण बाहेर पण खूप पसारा आहे पूजा रूममध्ये. त्यामुळे मला तिथे नेऊन काही ठेवता येत नाही, आणि सारखं जे आहे ते पसारा तिथे नेऊन ठेवायला वाकायला लागतं. म्हणून मी गॅस ओट्यावरतीच थोडं पसारा करते, म्हणजे एक कॅबिनेट मी साफ करते आणि लगेच जे आहेत लावून टाकते. आणि हे काही शोपीस म्हणून मी ठेवते पितळीची भांडी, तर ती स्वच्छ घासून घेते. आणि रोजच्या वापरामध्ये ही भांडी मी वापरत नाही, त्यामुळे ह्याच्यावर धूळ पण जमा होते. तर आता मी दिवाळीलाच ही साफ केली होती, त्यानंतर आत्ता साफ करते आता. आणि ही पितळी भांडी मला घासायचा पण कंटाळा येत नाही, मला खूप आवडतात. हे बघा किती स्वच्छ निघाली आहेत, एकदम स्वच्छ निघाली आहेत. आणि आता मी थोडासा ब्रेक घेतला माझ्यासाठी, आणि बाहेर जे दादा काम करतात ते, तर त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आहे. कलर चालू आहे आता सध्या, आता 1-2 दिवसात हे काम होऊन जाईल. तर काय चेंजेस केले मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. त्यानंतर काही बिस्किटचे काही डबे वगैरे आहेत ते सगळे मी स्वच्छ धुवून घेतले. क्रॉकरी युनिट आहे ते मी साफ केलं. आणि हे जे मोठं कपाट आहे किचनमध्ये, ते सगळं मी जे आहे ते साफ करून घेतलं आहे बघा. कारण मी जास्त काही शूट नाही केलं, साफसफाई करायला आणि शूट करायला बराच वेळ जातो, त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. आणि शेवटी जे आहे ते मी मिक्सर आणि पूर्ण दोन्ही काउंटर टॉप आहे ते मी साफ स्वच्छ घासून घेतले. सुकलेली भांडी जी आहे ती लावून घेतली. व्हिडिओ जरी 10 मिनटाचा असेल ना, तरी मला 3-1 तास तरी लागले हे सगळं करायला. बाकी एक राहिला आहे आता फॅन, तर तो फॅन आता उद्या संदीप वगैरे पुसेल. मी काही वर नाही चढली, जेवढं मला साफ करता येईल तेवढं मी केलं आहे. आणि एक फ्रीज राहिलं आहे, त्याला थोडंसं पुढे सरकून झाडून आणि पुसून वगैरे घ्यायचं आहे. तर ते आम्ही सुट्टीच्या दिवशी करू, ते एकटीने माझ्या होणार नाही. नाहीतर मी अशी असली ना नॉर्मल, तर मी सगळं करून घेते, फॅन वगैरे पण पुसून घेते. आणि बाहेरचं मला काहीच करता येत नाही. हे बघा किती धूळ आहे, आणि हे साफ करून पण काही फायदा नाही, त्यासाठी हे असंच राहू द्यावं लागणार आहे जोपर्यंत काम होत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.